Hello and welcome back to the today's lecture of Basic Principles of Organic Chemistry. So in this lecture we are going to discuss the new point, that is functional groups in the organic chemistry. Okay, functional groups कोणकोणते असतात, क्लासिफिकेशनचा नेक्स्ट पार्ट आपण बघतोय. फर्स्ट आपण बघितलेला आहे ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन, आणि या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप्स कसे ऑर्गॅनिक कंपाउंड्स डिवाइड होतात किंवा आपण ते वेगळ्या पद्धतीने डिफाइन करू शकतो. सो क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी व्हॉट इज मीन बाय फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप कशाला म्हणायचं हे आधी आपण बघूयात. अ पार्ट ऑफ एन ऑर्गॅनिक मॉलिक्यूल विच अंडरगोज चेंज ॲज अ रिझल्ट ऑफ रिॲक्शन. म्हणजे आपली जी काही रिॲक्शन असेल त्या रिॲक्शनमधला असा पार्ट, ऑर्गॅनिक मॉलिक्यूलचा असा पार्ट जो चेंज होणार आहे. ओके, आपण पर्टिक्युलर रिॲक्शन्स काहीतरी करत असतो एक ठराविक प्रोडक्ट मिळवण्यासाठी, तर त्यामधला जो काही ऑर्गॅनिक मॉलिक्यूलचा पार्ट चेंज होईल, म्हणजे ज्याच्यावरती रिॲक्शन होईल आणि तो पार्ट चेंज होईल, असा पार्ट म्हणजेच काय असणार आहे तर आपला फंक्शनल ग्रुप. तर वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शनल ग्रुप ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आहेत. आपण वन बाय वन ते स्टडी करणार आहोत. नाव बिफोर गोइंग टू स्टडी द फंक्शनल ग्रुप, अजून एक कन्सेप्ट आहे, दॅट इज होमोलॉगस सिरीज. ओके, तुम्ही अल्केन, अल्कीन आणि अल्काइन याचा स्टडी 10th मध्ये केला असणार आहात. सो त्यामध्ये आपण बघतो की जे काही स्ट्रक्चर्स आहेत त्या स्ट्रक्चर्समध्ये एक पर्टिक्युलर जो काही ग्रुप आहे ज्याला आपण मिथिलीन ग्रुप असं म्हणतो, म्हणजेच CH2, या ग्रुपचा डिफरन्स असतो. ओके, सो ही होमोलॉगस सिरीजसुद्धा आपण इन डिटेल स्टडी करणार आहोत. फक्त आपण इन शॉर्ट बघूयात. अ सिरीज ऑफ कंपाउंड्स ऑफ द सेम ऑफ फॅमिली इन विच ईच मेंबर हॅज अ सेम टाईप ऑफ कार्बन स्केलेटन अँड फंक्शनल ग्रुप. म्हणजे कार्बन स्केलेटन सेम असतं, कार्बनची बेसिक चेन सेम असते, त्यामध्ये असलेला फंक्शनल ग्रुपसुद्धा सेम असतो. फक्त डिफरन्स काय, differs from the next member by constant difference of one methylene group. म्हणजे जे काय दोन वेगवेगळे मेंबर्स असतील एकाच फॅमिलीमधले, सपोज अल्केन सिरीज जर आपण कन्सिडर केली तर फर्स्ट अल्केन आहे आपला मिथेन, सेकंड वन इज इथेन. त्या दोन जे काही कॉन्सिक्युटिव्ह अल्केन्स आहेत त्या दोन्हीमध्ये जो काही डिफरन्स असेल तो काय असणार आहे तर एका मिथिलीन ग्रुपचा असेल. ओके, इन इट्स मॉलिक्युलर अँड स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आणि अशा सिरीजला आपण म्हणणार आहोत होमोलॉगस सिरीज. अन इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ होमोलॉगस सिरीज इज कॉल्ड ॲज होमोलॉग. आणि त्या सिरीजमधला एक इंडिव्हिज्युअल सिंगल मेंबर जो असेल दॅट इज नथिंग बट दी होमोलॉग. फंक्शनल ग्रुप्स आपण वन बाय वन स्टडी करणार आहोत. सो मेनी फंक्शनल ग्रुप्स आर प्रेझेंट इन दी ऑर्गॅनिक केमिस्ट्री, आणि मोस्ट ऑफ दी फंक्शनल ग्रुप जे आहेत आपण जे 11th स्टँडर्डमध्ये बघणार आहोत तेच तुम्हाला 12th मध्ये सुद्धा इन डिटेल स्टडी करायचे आहेत. ओके, सो फर्स्ट आहे विच इज हॅलाइड. हॅलोजन फॅमिली आपण पिरियडिक टेबलमध्ये बघतो. ओके, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, तर त्यालाच आपण काय म्हणणार आहोत तर हॅलाइड. तर हा एक फंक्शनल ग्रुप आहे जो आपण जनरल रिप्रेझेंटेशन ज्याला म्हणतो, जनरल रिप्रेझेंटेशन त्याचं असतं एक्स. म्हणजे कुठलाही हॅलाइड आपल्याला एक्झाम्पलमध्ये दाखवायचा असेल तर आपण तो एक्सनी डिनोट करतो, कॅपिटल एक्स. कॅपिटल एक्सचं मिनिंग असतं तिथे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यापैकी काहीतरी एक हॅलोजन प्रेझेंट आहे. ओके, सो हॅलाइड फंक्शनल ग्रुप म्हणजेच काय आहे तर हॅलोजन असणार आहे. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल बघा आहे मिथिल ब्रोमाइड. ओके, सिम्पली हा एक हॅलोजन असलेला कंपाऊंड आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड, ज्याच्यामध्ये CH3 हा एक मिथिल ग्रुप आहे आणि हॅलोजन जो आहे तो ब्रोमीन आहे. सो हॅलाइड फंक्शनल ग्रुप असलेला कंपाऊंड हा मिथिल ब्रोमाइड. सेम वे आपण दुसरं स्ट्रक्चर बघतो, यामध्ये जो काही ग्रुप प्रेझेंट आहे तो आहे क्लोरीन. Cl हा सिम्बॉल आहे क्लोरीनसाठी. सो हा काय आहे क्लोरीन, म्हणजेच हॅलोजन आहे. सो दिस इज ऑल्सो हॅलाइड. सो दोन्हीमध्ये सुद्धा जे काही फंक्शनल ग्रुप्स आहेत ते कोणते आहेत, इथे ब्रोमीन आहे, या स्ट्रक्चरमध्ये क्लोरीन आहे. इथिल क्लोराईडचं हे स्ट्रक्चर आहे. आपण जे काही नॉमेनक्लेचर्स आहेत प्रत्येक स्ट्रक्चरचे, म्हणजे फंक्शनल ग्रुप विथ द फंक्शनल ग्रुप असतील किंवा विदाउट फंक्शनल ग्रुप असतील,
सिंपल अल्केनची चेन असेल, या सगळ्याचं नॉमेनक्लेचरसुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण फक्त फंक्शनल ग्रुप काय असतो आणि तो आपण कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो याचे डिटेल्स बघणार आहोत. सो आय थिंक हॅलोजन हे कळालेलं आहे तुम्हाला. हॅलाइड म्हणजेच हॅलोजन असेल. इथं ब्रोमिन आहे आणि इथे क्लोरीन. सो सेकंड आहे आपलं सायनाइड किंवा ज्याला आपण नायट्राइल असं सुद्धा म्हणतो. तर C∼Bond म्हणजे CN. सायनाइडचा आपण सिम्बॉल दाखवतो CN. कार्बनची व्हॅलन्सी 4 असते, नायट्रोजनची 3 असते. त्यामुळे नेहमी C आणि N कार्बन आणि नायट्रोजनमध्ये जे काही बॉन्ड्स आपण दाखवणार आहोत ते 3 बॉन्ड असतील. सो त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन असं असतं, एक सिंगल बॉन्ड कार्बन, ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन. सो इथे एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे मिथिल सायनाइड किंवा ज्याला आपण ॲसिटोनायट्राइल असं पण म्हणतो. सिंपल फक्त इथे जो काय आपला मगाशी आपण हॅलोजन बघितला होता तो आपण रिप्लेस केला सायनाइड ग्रुपने, C∼Bond. इन द सेम वे आयसोसायनाइड, जसा सायनाइड आहे तसा आयसोसायनाइड पण असणार आहे. फक्त फरक काय आहे, आपण तिथे C∼Bond घेतोय पण इथे स्टार्टिंग नायट्रोजननी करायचं आहे. म्हणजे नायट्रोजन आधी असेल आणि कार्बन नंतर असेल. नायट्रोजनची व्हॅलन्सी 3 असते, पण जर आपण आधी नायट्रोजन घेतला तर लेफ्टला एक बॉन्ड आणि त्याच्या राईट साईडला 3 बॉन्ड्स, म्हणजे टोटल 4 बॉन्ड्स होतात. हा एक बॉन्ड आणि हे 3, म्हणजे एक बॉन्ड एक्स्ट्रा होतो. त्यामुळे नायट्रोजनवरती इथे प्लस चार्ज येतो. कार्बनचा एक बॉन्ड कमी होतो, हे 3च बॉन्ड राहतात. त्यामुळे कार्बनवरती नेगेटिव्ह चार्ज येतो. त्यामुळे जे काय आयसोसायनाइडचं जनरल स्ट्रक्चर आहे ते असं असतं, N∼Bond C, नायट्रोजनवरती प्लस चार्ज आणि कार्बनवरती नेगेटिव्ह चार्ज. ओके. सो दिस इज द एक्झाम्पल मिथिल आयसोसायनाइड. डिफरन्स फक्त काय आहे, आपण जे काय आधीचं स्ट्रक्चर बघितलं त्यामध्ये कार्बन आधी होता, नायट्रोजन नंतर होता, म्हणजे CN असं होतं. यामध्ये NC असं आहे. त्यामुळे इथे प्लस चार्ज आहे आणि इथे नेगेटिव्ह चार्ज. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप इज नायट्रो ग्रुप. ओके, नायट्रो ग्रुप म्हणजेच काय असतो तर NO2, एक नायट्रोजन आणि त्याला 2 ऑक्सिजन अटॅच असतात. इथे सुद्धा सेम वे नायट्रोजनवरती प्लस चार्ज असतो, ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज असतो. सो चार्ज असणारे नायट्रोजन आणि ऑक्सिजन नायट्रो ग्रुपमध्ये प्रेझेंट आहेत. हे एक्झाम्पल आहे त्याचं CH3NO2 म्हणजेच नायट्रोमिथेन. म्हणजे सिम्पल आपला अल्केन बेसिक आहे याचा मिथेन CH4, त्यामधला एक हायड्रोजन आपण जर या नायट्रो ग्रुपने रिप्लेस केला तर तो होतो CH3NO2 म्हणजेच नायट्रोमिथेन. सो NO2 हा जो काय आहे तो काय आहे, याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे ज्याला आपण म्हणतो नायट्रो फंक्शनल ग्रुप. Next functional group is aldehyde functional group. Okay, so this is the general representation of aldehyde, that is CHO. So in this representation कार्बन and ऑक्सिजन जो काय आहे याच्यामध्ये जो बॉन्ड आपण रिप्रेझेंट करतोय तो आहे डबल बॉन्ड. सो नेहमी कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये आपण डबल बॉन्ड ॲड करत असतो आणि कार्बन हायड्रोजनमध्ये आहे सिंगल बॉन्ड. सो CHO हा जो काही फॉर्म्युला असणार आहे तो कशासाठी आहे तर अल्डिहाइड फंक्शनल ग्रुपसाठीचा फॉर्म्युला. सो यामध्ये आपण बेसिक इथिल सेम ठेवलेला आहे जसा की आपल्या आधीच्या स्लाइडमध्ये होता, फक्त चेंज केला आहे आपण हा फंक्शनल ग्रुप. सो याचं नॉमेनक्लेचर असेल प्रोपिओन अल्डिहाइड. अल्डिहाइडचे सुद्धा IUPAC नॉमेनक्लेचर्स, ॲसिड्सचे नॉमेनक्लेचर्स आपण कमिंग लेक्चर्समध्ये बघणार आहोत. ओके. पण इज कार्बॉक्सिलिक ॲसिड. कार्बॉक्सिलिक ॲसिडचा जो काही जनरल फॉर्म्युला आहे किंवा रिप्रेझेंटेशन आहे ते आहे COOH. याच्यामध्ये 2 ऑक्सिजन आहेत. एक ऑक्सिजन असतो तो डबलली बॉन्डेड असतो, म्हणजेच एक ऑक्सिजन आणि कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे, आणि दुसरा असतो तो हायड्रॉक्सी ग्रुप OH अटॅच असतो. सो COOH मीन्स व्हॉट, ॲसिड. सो यामध्ये सुद्धा आपण बेसिक स्ट्रक्चर सेम ठेवलं आहे, फक्त इथे ॲसिड फंक्शनल ग्रुप आपण ॲड केलेला आहे. ॲसिड मीन्स COOH. ओके.
सो नेक्स्ट फंक्शनल ग्रुप जो आहे तो आहे आपला फिनॉल. जसं की आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं, अल्कोहोलमध्ये हायड्रॉक्सी ग्रुप आहे म्हणजेच OH. सेम वे फिनॉलमध्ये सुद्धा OH हा ग्रुप प्रेझेंट आहे, हायड्रॉक्सी ग्रुप. जस्ट वन डिफरन्स इज देअर इन अल्कोहोल सिरीज. कार्बन चेन जी काय असते त्या कार्बन चेनला डिरेक्टली आपला OH अटॅच असतो, म्हणजेच स्ट्रेट चेनमध्ये किंवा काही वेळा सायक्लिक फॉर्ममध्ये सुद्धा असतं. तर फिनॉलमध्ये काय असणार आहे, AR म्हणजेच अरोमॅटिक रिंग. जी काय अरोमॅटिक रिंग आहे त्या रिंगला OH जर अटॅच असेल तर ते स्ट्रक्चर्स फिनॉलमध्ये इन्क्लूड करतो आपण, म्हणजेच फिनॉलचे स्ट्रक्चर्स. फॉर एक्झाम्पल ही जी काय रिंग दिसते आपल्याला बेन्झीन रिंग, ओके, 6 मेंबर रिंग आहे, त्या रिंगला डिरेक्टली हा OH हायड्रॉक्सी ग्रुप अटॅच आहे. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ फिनॉल. सो हा सुद्धा एक फंक्शनल ग्रुप आहे. सो आपण बघितले की बऱ्यापैकी सिमिलॅरिटी दिसते आपल्याला फिनॉलमध्ये आणि अल्कोहोलमध्ये, दोन्हीमध्ये सुद्धा OH ग्रुप आहे. पण डिफरन्स काय आहे तर फिनॉलमध्ये अरोमॅटिक रिंगला OH अटॅच असतो, अल्कोहोलमध्ये मात्र जी काय स्ट्रेट चेन कार्बनची आहे त्या चेनला OH ग्रुप अटॅच असतो, नॉट टू दी बेन्झीन रिंग. ओके, सो रिमेनिंग फंक्शनल ग्रुप्स we will see in the next part.